आजकाल आपण अनेक कॉम्प्युटर ट्युटोरियल्स, प्रेझेंटेशन किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग पाहतो, जिथे माउस कर्सर नेमका कुठे आहे हे लगेच लक्षात येतं. कधी तो पिवळ्या रंगात हायलाइट होतो, तर कधी लाल रंगात. हे पाहून तुम्हालाही वाटत असेल की हे कसं करतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंटेशन अधिक प्रभावी बनवण्यासाठी माउस पॉइंटर हायलाइट कसा करायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. माऊस हायलाइट काय आहे आणि ते का महत्वाचे आहे? तर माऊस हायलाइट म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं फीचर आहे ज्यामुळे तुमचा माऊस कर्सर स्क्रीनवर अधिक स्पष्टपणे वेगवेगळ्या कलर सर्कलमध्ये दिसतो. याचा फायदा काय? तर जेव्हा तुम्ही कॉम्प्युटर स्क्रीन रेकॉर्डिंग ट्युटोरियल बनवता, तेव्हा तुम्ही माऊस कुठे क्लिक करत आहे किंवा कोणत्या भागावर लक्ष केंद्रित करत आहे हे प्रेक्षकांना लगेच समजतं. यामुळे तुमचं प्रेझेंटेशन किंवा व्हिडिओ अधिक प्रोफेशनल दिसतो. RW डिझायनर हे एक उत्तम आणि मोफत टूल आहे, ज्याचा वापर करून आपण हे माउस हायलाइट कर्सर सहजपणे ट्युटोरियल, प्रेझेंटेशन किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग करताना वापरू शकतो. तर हे टूल कसं डाउनलोड आणि इन्स्टॉल कसं करायचं ते पाहूया. सर्वप्रथम तुम्हाला RW डिझायनरच्या या अधिकृत वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईट पेजवरती येऊ शकता. या वेबसाईट पेजवरती आल्यानंतर येथे तुम्हाला वेगवेगळ्या कलरमध्ये माऊस हायलाइट पॉइंटर दिसतील. तर हे टूल डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी असणाऱ्या या डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर फक्त 6 KB ची छोटीशी आणि उपयुक्त असलेल्या सॉफ्टवेअरची झिप फाईल तुमच्या कॉम्प्युटरमधील डाउनलोड फोल्डरमध्ये हायलाइटेड नावाची झिप फाईल डाउनलोड होईल. तर तुम्हाला त्या झिप फाईलवर माऊस राईट क्लिक करायचे आहे आणि पॉपअप मेनू ऑप्शन मध्ये असणाऱ्या एक्झॅक्ट टू हायलाइटेड या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर हायलाइटेड नावाचा फोल्डर एक्झॅक्ट झालेला दिसेल. तर त्या फोल्डरवर डबल क्लिक करून फोल्डर ओपन करायचा आहे. फोल्डर ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ब्लॅक, येलो, ब्ल्यू, ग्रीन, रेड, पर्पल असे अनेक कलरचे माऊस हायलाइट पॉइंटर दिसतील. आता हे कर्सर तुमच्या सिस्टम मध्ये ऍक्टिव्हेट करण्यासाठी स्टार्ट मेनू मध्ये माऊस सेटिंग असं सर्च करा आणि ओपन करा. येथे तुम्हाला ऍडिशनल माऊस ऑप्शन किंवा चेंज माऊस ऑफ पॉइंटर्स असा ऑप्शन दिसेल, तर यावर क्लिक करा. आता पॉइंटर्स टॅबवर जा. प्रत्येक सिस्टम मध्ये नॉर्मल सिलेक्ट हा ऑप्शन ऍक्टिव्हेट असतो. तर या नॉर्मल माऊस पॉइंटरला हायलाइटर मध्ये बदलण्यासाठी ब्राउज बटनावर क्लिक करा. डाउनलोड करून एक्स्ट्रॅक्ट केलेला हायलाइटेड फोल्डर सिलेक्ट करून ओपन करा. यातून तुम्हाला जो हायलाइटेड कर्सर माऊस पॉइंटर हवा असेल तो सिलेक्ट करा आणि ओपन वर क्लिक करा. या ठिकाणी अप्लाय वर क्लिक करून ओके वर क्लिक करा. आता तुमचा नवीन हायलाइट कर्सर ऍक्टिव्हेट झालाय. जेव्हा सॉफ्टवेअर ट्युटोरियल स्क्रीन रेकॉर्डिंग कराल तेव्हा तुमचा माऊस पॉइंटर देखील प्रेक्षकांना हायलाइट झालेला दिसेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.